हॅलो गाईज, प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण इलिमिनेशन रिॲक्शन बघितलेले होते. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपण दोन टाईप बघितलेले होते, E1 इलिमिनेशन अँड E2 इलिमिनेशन. E1 मीन्स युनिमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन, E2 मीन्स बायमॉलिक्युलर इलिमिनेशन रिॲक्शन. इलिमिनेशन रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे की टोटली आपण बेस वापरतो किंवा इलिमिनेशन रिॲक्शन ही सिमिलर विथ SN1 अँड SN2 रिॲक्शन. ओके, मग आता आपल्याला E1 मध्ये माहिती आहे की E1 इट इज अ टू स्टेप रिॲक्शन. फर्स्ट स्टेपमध्ये काय होतं, कार्बोकॅटायन फॉर्म होतं. त्याचबरोबर कार्बोकॅटायनच्या स्टॅबिलिटीवरून आपल्याला तयार होणारा प्रोडक्ट हा आपण स्टेबल आहे की अनस्टेबल आहे किंवा लिस्ट स्टेबल आहे याचा आपण विचार करतो. E2 मध्ये आपण जी रिॲक्शन करतो ती रिॲक्शन वन स्टेप रिॲक्शन आहे. त्या वन स्टेप रिॲक्शन मध्ये आपण वीक बेस त्याचबरोबर टेम्परेचरचा विचार करतो. ओके, जर हिटिंग असेल तर E1 रिॲक्शन असते आणि जर हिटिंग नसेल पण स्ट्रॉंग बेस असेल तर E2 रिॲक्शन आपण कन्सिडर करतोय. दिस E1 E2 रिॲक्शन इज सिमिलर विथ SN1 अँड SN2 रिॲक्शन. ओके, मग आता आपल्याला ह्या लेक्चरमध्ये कंपॅरिझन बघायचं आहे. कंपॅरिझन बिटवीन SN1, SN2, E1 अँड E2 रिॲक्शन. ओके, मग आता त्यासाठी मी अल्किल हॅलाइडचा एक कॉलम घेतलाय. वीक बेसेस. वीक बेसेस म्हणजे आपण जनरली कन्सिडर करतो की अल्कोहोल C2H5OH अँड वॉटर हे वीक बेसेस आपण कन्सिडर करतो. मॉडरेट बेसेस. मॉडरेट बेसेस मध्ये आपण जनरली हॅलोजनचा विचार करतो. X मायनस म्हणजे Cl मायनस, Br मायनस अँड I मायनस. ओके, त्यानंतर स्ट्रॉंगेस्ट बेस. स्ट्रॉंगेस्ट बेस आपल्याला माहिती आहेत कोणते कोणते आहेत. स्ट्रॉंगेस्ट बेस मध्ये इथे मी कन्सिडर करतो NaNH2 किंवा इथं मी इथॉक्साइड आयन इन प्रेझेन्स ऑफ सोडियम Na+. ओके, किंवा इथं आपण कन्सिडर करूया टर्शियरी ब्युटॉक्साइड इन प्रेझेन्स ऑफ इथेनॉल. ओके, किंवा अल्कोहोलिक KOH, अल्कोहोलिक NaOH हे आपण स्ट्रॉंगेस्ट बेस मध्ये कन्सिडर करतो. ओके, मग इथं अल्किल हॅलाइड आहे. तो अल्किल हॅलाइड पहिल्यांदा आपण घेऊया मिथिल हॅलाइड CH3X. आता हा मिथिल हॅलाइड वीक बेसला कोणती रिॲक्शन दाखवतो, मॉडरेट बेसला कोणती रिॲक्शन दाखवतो, स्ट्रॉंग बेसला कोणती रिॲक्शन दाखवतो, ह्या गोष्टीचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. ओके, मग आता लक्षात घ्या इथं हा मिथिल हॅलाइड आहे. मिथिल हॅलाइड आहे म्हटल्यानंतर इथे 100% तुमच्या लक्षात येईल की मिथिल हॅलाइड मध्ये एकच कार्बन आहे. एकच कार्बन असल्यामुळे देयर इज अ नो इलिमिनेशन रिॲक्शन इन दिस मिथिल हॅलाइड और दिस मिथिल हॅलाइड इट डज नॉट शो दी E1 अँड E2 रिॲक्शन. कारण इलिमिनेशन रिॲक्शन मध्ये आपल्याला मिनिमम 2 कार्बन्स रिक्वायर्ड आहेत. ओके, म्हणजे E1 आणि E2 म्हणजे इलिमिनेशन रिॲक्शन तर संपली. मग आता तुमच्या लक्षात येईल इथं जो अल्किल हॅलाइड होणार आहे तो प्रायमरी अल्किल हॅलाइड होणार आहे आणि प्रायमरी इथं जो अल्किल हॅलाइड आहे तो प्रायमरी आहे आणि त्याचं जर SN1 रिॲक्शनचा विचार केला SN1 मध्ये तयार होणारा कार्बोकॅटायन म्हणजे इथं जो कार्बोकॅटायन आहे तो मिथिल कॅटायन आहे आणि मिथिल कॅटायन इट इज लीस्ट स्टेबल दॅन प्रायमरी दॅन सेकंडरी दॅन टर्शियरी कार्बोकॅटायन. त्यामुळे इथून SN1 सुद्धा आपण बाजूला काढणार. मग आता राहिला कुठला SN2. ओके, हा वीक बेस साठी आपण कन्सिडर करतो. पण जनरली आपण गाईज ज्यावेळी SN2 रिॲक्शन बघणार आहे त्यावेळी SN2 रिॲक्शन साठी आपण जो न्यूक्लिओफाईल वापरतो तो स्ट्रॉंगेस्ट न्यूक्लिओफाईल असतो. त्यामुळे मी ह्या SN2 ला गोल करतो. म्हणजे वीक बेसिसला मिथिल हॅलाइडची रिॲक्शनच्या पॉसिबिलिटीज फार कमी आहे. ओके, मग आता थोडंसं बेसचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं. बेसचं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं म्हटल्यानंतर काय झालं बघा, इथं वीक बेसपेक्षा मॉडरेट बेस आपण वापरलाय. मॉडरेट बेस आहे म्हटल्यानंतर ह्या वीक पेक्षा थोडासा स्ट्रॉंग आहे म्हटल्यानंतर इथं सुद्धा आपण इलिमिनेशन बाजूला काढलंय ऍज इट इज, कारण सिंगल कार्बन आयटम आहे.
त्याचबरोबर SN1 होणार नाही, कारण SN1 मध्ये मिथिल कॅटायन इथं फॉर्म होणार आहे. मिथिल कॅटायन सगळ्यात लीस्ट स्टेबल आहे, त्यामुळे आपण इथं काय करणार आहे, SN2 रिएक्शन. आणि दी स्ट्रॉंग बेस इज ऑल्सो SN2 रिएक्शन. म्हणजेच बघा, मिथिल हलाइड हा वीक बेस वापरला तर SN2 च्या पॉसिबिलिटीज फार कमी आहेत, पण तरी सुद्धा इथं कन्सिडर आपण करू शकतो. मॉडरेटला पण SN2 दाखवणार आणि स्ट्रॉंग बेसला सुद्धा SN2 रिएक्शन आपल्याला दाखवणार आहे. ओके. त्यानंतर घेतला मी प्रायमरी अल्किल हलाइड. ह्या प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये आता जनरली आपण वीक बेस वापरला. ओके. मग आता प्रायमरी अल्किल हलाइड आहे, पण हा जो अल्किल हलाइड आहे, जो प्रायमरी अल्किल हलाइड आहे, तो प्रायमरी अल्किल हलाइड हा हिंडर्ड सबस्टन्स आहे. हिंडर्ड सबस्टन्स नाही. हिंडर्ड सबस्टन्स नाही, त्यामुळं तो SN1 रिएक्शन दाखवणार नाही. ओके. कारण SN1 साठी आपण टर्शियरी अल्किल हलाइड वापरतो. ओके. टर्शियरी अल्किल हलाइड हा स्टेरिकली हिंडर्ड अल्किल हलाइड आहे ऍज कम्पेअर्ड टू प्रायमरी अल्किल हलाइड. ओके. कारण टर्शियरी अल्किल हलाइड मध्ये 3 अल्किल ग्रुप आहेत आणि प्रायमरी अल्किल हलाइड मध्ये एकच अल्किल ग्रुप आहे. ओके. त्या टर्शियरी अल्किल हलाइड मध्ये 3 अल्किल ग्रुप असल्यामुळं तो स्टेरिक हिंडर्ड आहे. बट इन केस ऑफ प्रायमरी अल्किल हलाइड इट इज ए लिस्ट स्टेरिक हिंडर्ड सबस्टन्स. म्हणताना इथं SN1 गेला, त्याचबरोबर SN1 दुसऱ्या कुठल्या पॉसिबिलिटीमुळे कॅन्सल केला, कारण इथं तयार होणारा अल्किल हलाइड आहे तो प्रायमरी अल्किल हलाइड आहे. सॉरी, इथं जो आपण अल्किल हलाइड वापरलेला आहे त्या अल्किल हलाइड पासून तयार होणारा कार्बोकॅटायन हा प्रायमरी कार्बोकॅटायन आहे आणि प्रायमरी कार्बोकॅटायन हा लिस्ट स्टेबल आहे, त्यामुळे SN1 गेला. त्याचबरोबर E1 सुद्धा गेला, कारण E1 मध्ये सुद्धा कार्बोकॅटायन फॉर्मेशन होतं. मग आता राहिलं E2 अँड SN2. ओके. मग आता E2 रिएक्शन इथं पॉसिबल नाही. का पॉसिबल नाही? कारण स्टेरिक हिंडर्ड सबस्टन्स. ओके. त्यामुळे इथं फक्त आपल्याला वीक बेसला प्रायमरी अल्किल हलाइड हा SN2 रिएक्शन दाखवतो, मॉडरेट बेसला सुद्धा SN2 रिएक्शन दाखवणार आहे आणि स्ट्रॉंग बेसला सुद्धा SN2 रिएक्शन दाखवणार आहे. ओके. ठीक आहे. त्यानंतर घेतला हा झाला प्रायमरी अल्किल हलाइड. त्यानंतर सेकंड एक्झाम्पल घेतो, सेकंडरी अल्किल हलाइड. ओके. हे सेकंडरी अल्किल हलाइड मध्ये आपण जनरली किंवा आपल्याला सेकंडरी अल्किल हलाइड मध्ये दोन्ही पॉसिबिलिटीज बघायला मिळतात. ओके. दोन्ही पॉसिबिलिटीज बघायला मिळतात, म्हणजे SN1 सुद्धा दाखवतो आणि SN2 सुद्धा दाखवतो. पण इथं जो वीक बेस आहे त्यामुळं वीक बेसमुळं SN2 रिएक्शन पॉसिबल नाही. त्याचबरोबर E1 रिएक्शन सुद्धा पॉसिबल, E2 रिएक्शन सुद्धा पॉसिबल नाही, कारण वीक आहे. कारण हा जो हॅलोजन आहे तो वीक बेसून इथून इलिमिनेट होणार नाही. ओके. त्यामुळे SN2 आणि E2 हे दोन्ही बाजूला गेले. आता राहिला कुठला? SN1 आणि E1. ओके. म्हणजे हा सेकंडरी अल्किल हलाइड आपल्याला SN1 रिएक्शन सुद्धा दाखवू शकतो किंवा E1 रिएक्शन पण दाखवून शकतो. पण दिस सेकंडरी अल्किल हलाइड इज shows the SN1 and E1 reaction, but this reaction is totally depends on the temperature. आपल्याला माहित आहे E1 रिएक्शन मध्ये आपण किंवा इलिमिनेशन रिएक्शन मध्ये आपण टेम्परेचर, इलिमिनेशन रिएक्शन हा टेम्परेचर डिपेंडंट रिएक्शन आहे आणि सबस्टिट्यूशन रिएक्शन हा टेम्परेचर इंडिपेंडंट आहे. ओके. जर टेम्परेचर तुमचं 20 डिग्री सेल्सिअस असेल किंवा 20 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी असेल तर आपल्याला इथं SN1 रिएक्शन बघायला मिळणार आहे. आणि जर टेम्परेचर तुमचं 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असेल तर आपल्याला इथं E1 रिएक्शन बघायला मिळणार आहे. लक्षात आलं? ठीक आहे. म्हणजेच काय, दिस रिएक्शन इज टोटली डिपेंड्स ऑन दी टेम्परेचर. ओके. हे कधी झालं? वीक बेसला झालं. आता मॉडरेट बेसचा जर विचार केला तर मॉडरेट बेस वापरल्यानंतर इथं आपल्याला ह्या मॉडरेट बेसवरून इथं आपल्याला बॉन्ड मेकिंग, बॉन्ड ब्रेकिंग प्रोसेस सायमल्टेनियसली बघायला मिळणार आहे. आता E2 रिएक्शनचा ज्यावेळी आपण विचार करणार आहे, E2 रिएक्शन इल्युमिनेशन रिएक्शन, बरोबर. पण
त्या इलिमिनेशन रिएक्शनसाठी आपल्याला स्ट्रॉंगेस्ट बेस रिक्वायर्ड आहे. मॉडरेट बेसनं आपल्याला E2 रिएक्शन पॉसिबल नाही. ओके, मग आता E2 झाली, इथे E1 संपली, SN1 संपली. ओके, मग आता मॉडरेट बेस आहे आणि मॉडरेट बेस हा SN2 रिएक्शन आपल्याला दाखवू शकतो. म्हणताना सेकंडरी अल्किल हॅलाइड इन प्रेझेन्स ऑफ मॉडरेट बेस देर इज ए फॉर्मेशन और इन प्रेझेन्स ऑफ मॉडरेट न्यूक्लियोफाइल देर इज ए देन इट शोज SN2 रिएक्शन. ओके, मग आता इथे स्ट्रॉंगेस्ट बेस आहे. स्ट्रॉंगेस्ट बेस आहे म्हटल्यानंतर स्ट्रॉंगेस्ट बेस जनरली आपण E2 रिएक्शन मध्ये सुद्धा यूज केले जाते. ओके, E2 रिएक्शन साठी स्ट्रॉंगेस्ट बेस, हा स्ट्रॉंगेस्ट बेस काय करणार, इथल्या हॅलोजनला इलिमिनेट करू शकतो, हॅलोजनला बाहेर काढू शकतो. ओके, ठीक आहे. हा झाला सेकंडरी अल्किल हॅलाइड. देन टर्शियरी अल्किल हॅलाइड घेतो. ठीक आहे, टर्शियरी अल्किल हॅलाइड. आता तुम्हाला माहित आहे टर्शियरी अल्किल हॅलाइड ही मोर फेवरेबल आहे SN1 साठी अँड SN1 साठी. ओके, कारण टर्शियरी अल्किल हॅलाइड आहे. टर्शियरी अल्किल हॅलाइड हा इझिली SN1 रिएक्शन दाखवतो किंवा E1 रिएक्शन दाखवतो, कारण दोघांच्या मध्येही कार्बोकॅटायन फॉर्म होतो आणि इथं जो कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे तो टर्शियरी कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे. टर्शियरी कार्बोकॅटायन इज मोर स्टेबल. ओके, मग आता दिस SN1 and E1 reaction is totally depends on the temperature. ओके, मग जर टेम्परेचर लेस दॅन 20 डिग्री सेल्सिअस असेल तर देर इज ए SN1 रिएक्शन. जर टेम्परेचर मोर दॅन 50 डिग्री सेल्सिअस असेल तर देर इज ए E1 रिएक्शन. ओके, त्यानंतर मॉडरेट बेस किंवा मॉडरेट न्यूक्लियोफाइल. मॉडरेट बेस किंवा मॉडरेट न्यूक्लियोफाइल वापरला. आता आपल्याला माहित आहे की टर्शियरी अल्किल हॅलाइड हा इझिली SN1 किंवा E1 दाखवतो, कारण SN1 आणि E1 मध्ये जो बेस आहे तो विकेस्ट आहे. ओके, वीक बेस असेल तरी सुद्धा चालू शकतो, कारण फर्स्ट स्टेप मध्ये कार्बोकॅटायन फॉर्म होणार आहे आणि ते कार्बोकॅटायन फॉर्म झाल्यानंतर कोणताही वीक बेस इझिली C+ वर किंवा कार्बोकॅटायनवर अटॅक करू शकतो. ओके, त्यामुळं आपल्याला इथं मॉडरेट बेस जरी असेल तरी सुद्धा आपल्याला SN1 किंवा E1 रिएक्शन आपल्याला बघायला मिळते. पण ऍज इट इज ही टेम्परेचर डिपेंडंट आहे. ऍज इट इज आपण इथं जे बघितले लेस दॅन 20 डिग्री सेल्सिअस असेल तर SN1 दाखवणार, ग्रेटर दॅन 50 डिग्री सेल्सिअस असेल तर E1 रिएक्शन दाखवणार. ओके, आणि जर स्ट्रॉंग बेस आपण घेतला, जर स्ट्रॉंग बेस घेतला तर काय करणार आहे, त्या कार्बनवर इझिली अटॅक करणार आहे. म्हणजेच देर इज ए E2 रिएक्शन, देर इज ए E2 रिएक्शन. ओके, कारण इथं आपण स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग बेस आहे म्हटल्यानंतर तो काय करणार आहे, इझिली ह्या कार्बनवर अटॅक करणार, कारण हा पार्शियल पॉझिटिव्ह चार्ज आहे. लक्षात आलं. ओके, मग आता इथं तुम्हाला थोडंसं लक्षात आलं असेल की इथे SN2 रिएक्शन का पॉसिबल नाही, कारण SN2 रिएक्शन ही प्रायमरी अल्किल हॅलाइडसाठी मोर फेवरेबल आहे दॅन टर्शियरी अल्किल हॅलाइड. त्यामुळे इथे SN1 रिएक्शन हा आपल्याला पॉसिबल नाही. पण ह्या स्टेपमध्ये आपल्याला जी रिएक्शन पॉसिबल आहे ती E2 रिएक्शन आहे. ओके गाईज, ह्या टेबलचा यूज करून तुम्ही कोणत्याही पद्धतीचे एक्झाम्पल्स JEE नीटसाठीचे जे रिक्वायर्ड एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. ओके गाईज, दिस इज अ कंपॅरिझन बिटवीन SN1, SN2, E1 and E2 reaction. Okay, thank you guys.